शिवरायांना समजून घेण्याच्या या मोहिमेत आजवर आपण शिवरायांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण आज आपण एका अशा अवलियाला भेटणार आहोत ज्याने शिवराय कसे दिसायचे याचा जो शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्या डिजिटल कुंचल्यांमधून आपल्या सर्वांसमोर आणला आहे तो नक्कीच आपल्याला एक नवी दृष्टी देणार आहे. इतिहासाची अनेक चित्रे जमवून त्यांचा सखोल अभ्यास करून मगच त्यांना नवी झळाळी देऊन इतिहास आपल्या सर्वांसमोर आणणारा चित्रकार खऱ्या अर्थाने शिवरायांना जाणतो हे त्याच्या चित्रातून दिसते. मोरपिसावर साकारलेले शिवराय असोत किंवा सिम्बायसिस कॉलेजमध्ये त्यांनी साकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र असो, प्रत्येक चित्र हे ऐतिहासिक माहितीच्या आधारावर आणि पुराव्यांसह भारतीयांसमोर आणताना प्रचंड मेहनत घेणारे आपले कलाकार मित्र श्री प्रमोद कल्लप्पा मूर्ती आज त्यांनी पाहिलेले अनुभवलेले शिवरायांचे रूप आणि स्वरूप आपल्यासोबत मांडण्यासाठी आपल्या मला समजलेले शिवराय या पॉडकास्टमध्ये ते सहभागी झाले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. जय शिवराय. आपण पुण्यावरून थेट आमच्या ह्या STT हिस्ट्रीच्या स्टुडिओवर आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आपल्या आता ह्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. येस. मला समजलेले शिवराय हा पॉडकास्टच्या नावामध्येच बरंचसं काही दडलेलं आहे आणि ते उघड आहे बऱ्याचशा गोष्टी की इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासकारांच्या व्यतिरिक्त जे काही लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करत आहेत, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या दृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. तर सुरुवात करूयात तुमच्या बालपणापासून. आणि बालपणामध्ये तुम्ही पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर, त्यातनं पाहिलेली चित्र, ह्यातून तुम्हाला काय गोष्टी जाणवलेल्या? खरं म्हटलं तर मी एक खूप खेडेगावातून आलेलो आहे. माझं तसं गाव म्हटलं तर कोकणातच, म्हणजे जरा कमी कर्नाटक आणि महाराष्ट्राची बाउंड्री. आमच्या इकडे गावी लहानपणी दशावतार किंवा नाटक किंवा अशा बऱ्याच गोष्टी होतात, भजनी मंडळं असतात आमच्या. बरोबर. सो मला आठवते, म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की माझ्या आजोबांनी आमच्या गावातल्या जे भजनी मंडळ आहे तिथं जे शिवाजी महाराजांचा जो रोल प्ले करणार होता त्याचा मंदिर माझ्या आजोबांनी मानलेला. कारण का माझे आजोबा हे टेलर आहेत, म्हणजे गावचे टेलर होते, कपडे शिवण्याचं काम होतं. मंदिरातले कपडे जे असतात, देवांचे कपडे असतील किंवा काही, हे सर्व आजोबा आमचे करायचे. भजनी मंडळातले काही बऱ्यापैकी काम आजोबांनीच केलं होतं. लहानपणी महाराज कसं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलगाला महाराजांच्याबद्दल कायम कुतूहलता आहे. मला आठवतं की वडिलांनी मला 30 रुपयाची कॅमलची एक डबी मिळायची कलरची, त्याच्यामध्ये 6 कलर असायचे, बेसिक कलर्स. ते पहिल्यांदा मला आणून दिलं होतं आणि सर्वात पहिल्यांदा मी महाराजांचं पेंटिंग केलेलं आहे. माझ्याकडे अजूनही तो फोटो आहे की पहिले जे मी चित्र केलं होतं महाराजांचं. तर महाराजांच्याबद्दल आहे, म्हणजे महाराज आपण जे बघत आलेलो आहे सिनेमांमध्ये बघले, म्हणजे जे जुने सिनेमे आहेत आपले ते पाहितलेत. त्यानंतर आपण जे भारत एक खोजमध्ये आपण त्यामध्ये महाराजांचा रोल पाहिलेला आहे. त्यामुळे महाराज आणि पोवाडे ऐकलेले आहेत, म्हणजे शिवजयंतीला याला जे पोवाडे लागायचे तर आपण कम्प्लीट त्या गोष्टीमध्ये वाहून जायचो. नंतर जसं हळूहळू आपण जेव्हा जाणते होतो आपण तर एकतर नाटकातून आणि ह्याच्यातून वेशभूषा पाहिलेलीच आहे. आणि मग ती वेशभूषा जी गावाकडं आहे, जे तिथले जे ड्रेस आहेत ते, आणि आत्ता आपल्याला जेव्हा मूळ पुरावे सापडतात किंवा हे ठरलं जातं की महाराजांचे अस्सल चित्रे इतके आहेत आणि ही आहेत, ही प्रमाणचित्र आहेत, यांना आज लोक प्रमाण मानतात. मग त्यातली वेशभूषा ह्याच्यामध्ये बरंच तफावत आहे. म्हणजे आजपर्यंत आलेल्या सिनेमांमधून केलेली भूमिका ज्या कलाकारांनी केली असेल त्यांनी उत्तमच केली. म्हणजे त्या लोकांनी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावर ते अधिकाराज्य केलं. जसे की चंद्रकांत मांढरे असतील, सूर्यकांत मांढरे असतील, ह्या लोकांनी ज्या भूमिका गाजवल्या की त्या आजपर्यंत कोणी नाही विसरू शकत. म्हणजे इतकं ते सुंदर, आणि मला ना की असं वाटतं की महाराजच बोलतायत आपल्याशी. खूप सुंदर. काही सिरियल पण आत्ताच्या आल्या. पण हे सगळं ठीक आहे, म्हणजे एक सिनेमॅटिक लिबर्टी असते, ओके. तुम्हाला शूटच्या वेळेला ते परिधान करता आलं पाहिजे पटकन, ओके. तो ॲक्सेसिबल झाला पाहिजे. ती गोष्ट प्रत्येक वेळेला ती गोष्ट तुम्ही बांधत नाही बसू शकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी काही लिमिटेशन असतात. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा महाराज साकारल्यानंतर तो जो काही कॉस्ट्युम आहे आणि रिअल चित्रांमध्ये दिसतो तो मला जाणवतो की तफावत आहे त्याच्यामध्ये. आणि मग आत्ता मी थोडंसं तोच प्रयत्न करतोय. मी 2021ला एक कॅलेंडर केलं होतं राजाशिव छत्रपती, त्याच्यामध्ये 6 पेंटिंग्स घेतले होते. त्या 6 पेंटिंग्समध्ये मूळ चित्राचेच आपण
अनावरण केलेले, की मूळ चित्र जे आहेत त्यांना आपण हँड्स ऑन केलेले आहेत. म्हणजे जे ब्लर चित्र आहे त्याच्यावरती आपण थोडंसं डिटेल काम केलं आणि ती HD बनवली, की जेणेकरून त्याच्यामध्ये लोकांना अजून रस येईल आणि मूळ चित्र लोकांच्या घरोघरी पोहोचतील. आणि मग हळूहळू तो प्रयत्न सुरू आहे की महाराजांचे मंदिरापासून ते पायातल्या मोजडीपर्यंत कसे आहेत महाराज, त्यांची मंदिराची बांधणी कशी आहे, महाराजांची केशरचना कशी आहे, महाराजांचे एकंदरीत हाईट आणि त्यांचा जो वर्ण आहे तो कसा असेल, महाराजांचा जो ड्रेस आहे तो ड्रेस त्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये कुठली शैली होती आणि तो ड्रेस मग कसा आहे, त्याची बांधणी कशी आहे ड्रेसची, खाली जो पायजमा आहे तो कशा पद्धतीचा आहे, मोजरी ही कशा पद्धतीची आहे, ह्या सर्व गोष्टी एक एक स्टेप बाय स्टेप आपण ती सगळं मी आता करतोय. बरं, सांगू शकाल काही त्यातल्या? नक्कीच, की महाराज कसे दिसायचे. एक पेंटिंग आहे, ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग आहे, महाराज पूर्ण असे थोडेसे एकदम डार्क दिसत आहेत आणि ते पेंटिंग आहे राजा रविवर्मा यांचं पेंटिंग आहे. बरं, आपण 4थीच्या पुस्तकामध्ये राजा रविवर्माचं चित्र पाहिले, की पहिल्या पेजवरती असलेले घोड्यावरून येतेले राजा रविवर्मा आपण पाहिले. त्याच्यामध्ये महाराज तो जो ड्रेस आहे तो पॅला कट आहे, म्हणजे राऊंड कटचा तो ड्रेस महाराजांनी परिधान केलेला आहे आणि मागे मावळे आहेत आणि डोंगर दिसतो. त्याच नंतर जे दुसरं चित्र आहे की त्यांनी एक ड्रेस आहे आणि इकडे एम्ब्रॉयडरी आहे, साईडला थोडीशी डिझाईन्स असते, इथे डिझाईन्स असते, इथे हँडला डिझाईन्स असते, गोल्डन एम्ब्रॉयडरी टाईपमध्ये असते, असे काही मला पेंटिंग्स दिसले. आता महाराजांची त्याच्यामधली जी काही वर्ण आहे ना तो एकदम काळा असं दाखवलेला आहे, म्हणजे त्यांचा जो स्किन टोन. पण नंतर असं लक्षात आलं की महाराजांचं जे रविवर्मांनी केलेलं पेंटिंग आहे ते मूळ पेंटिंग नाही आहे, ॲक्च्युली त्यांनी कलरमध्ये केलेली पेंटिंग आहे, ऑइल कलरमध्ये. त्याची झेरॉक्स प्रिंट मारली, म्हणजे स्कॅन केलेलं आहे आणि तो डार्क आल्यामुळं ते पेजेसवरती ते थोडं डार्क दिसतं. लोकांचे म्हणणं म्हणजे लोक असे म्हणतात की महाराज घोड्यावरती असायचे, रापलेत, महाराज एवढेच डार्क होते. कारण का पुढं आपण बघितले की हेनरी ऑक्झेंडनचे काही वर्णन आहेत की महाराज 4 चौघांमध्ये उठून दिसतात. महाराजांचा वर्ण हा गोरवर्ण आहे, म्हणजे थोडेसे गोरे आहेत महाराज, काळे बिलकुलच नाही आहेत, कारण का ते नितांत गोरे दिसतात महाराज आणि 4 चौघांमध्ये उठून दिसतात, जरी त्यांची उंची कमी असेल तर. तसे महाराजांची तुम्ही इथे पाहाल की त्यांची जी दाढी आहे ती खूप विरळ दिसते. प्रत्येक मिनिचर चित्र जे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा की महाराजांची दाढी विरळ आहे. मिशे आहेत ना, मिशा त्यांना विरळ आहेत, पण त्यांनी मिशेची खूप लांब मिशी ठेवलेली आहे, म्हणजे त्याची मिशी निघते ती अशी खूप लांब आहे. कल्ले जर का दाढी विरळ असेल तर मग इथे कल्ले एवढे जाड कसे काय? ते कल्ले आपल्याला काही वेळेला मागे फिरलेले दिसतात तर काही वेळेला पुढे फिरत आहेत तिथून. तर ह्याचा जर का आपण अंदाज लावला आणि मानेवरती तर बिलकुल काही दिसत नाही महाराजांच्या. पण तुम्ही पॅरिसमधलं पेंटिंग असेल, अजून 2-3 पेंटिंग आहेत, हेंडमधलं आहे, लिनिनग्राडमधले पेंटिंग आहेत, हे जर का सगळं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर महाराजांच्या मानेवरती बारीक लव दिसते केसांची, काही स्ट्रोक्स आहेत त्याच्यावरती छोटे छोटे. याचा अर्थ की महाराजांना केस होते, त्यांनी ते कमी केले असेल मानेवरचे. आणि इथे जी महाराजांचे केस आहेत कानाच्या इथे, ते महाराजांनी इथले केस त्यांनी खाली वळलेले, इथून जी आपली जी केस येतात ती मागे नाही टाकतात, कारण का इथं एकदमच विरळ केस आहेत त्यांना दाढीला, त्यामुळे त्यांनी इथले जे केस आहेत ते असे त्यांनी खालच्या साईडला ओढलेले आणि जी उरलेली जी केस आहेत ते त्यांनी वरती बांधलेले. बांधलेले असल्यामुळं आपल्याला तो मंदिराचा सेप मागच्या बाजूला झुलता दिसतो, म्हणजे मागं जे टोक आलेलं आहे ते का नुसतं कापड नाही आहे तिथे. ओके. आणि शिरस्त्राण वापरणे, म्हणजे आतमध्ये जे शिरस्त्राण असतं, जे मेटलचा जो कवच आहे तो मला नाही वाटत की प्रत्येक वेळेला महाराज परिधान करत असतात. जे केव्हा करत जेव्हा युद्धाला जाणार आहेत ओके त्यावेळेला ते आतमध्ये वापरत असतील. जसं की आपण म्हणतो अफजल खानाच्या वेळेला त्यांनी वापरलं. हा ठीक आहे, ॲग्री आहे ती गोष्ट, कारण का सेल्फ प्रोटेक्शन आणि मला काळजी घेणंही गरजेचं आहे. ओके. त्यावेळेला त्यांनी डेफिनेटली, पण प्रत्येक वेळेला तो मंदिर मागच्या बाजूला एवढा झुलतो, ह्याचं म्हणजे काय आहे तिथे भाग काहीतरी, तर तो क्लॉथ नसेल. आणि मंदिर मुळात हा मंदिर जो आहे शब्द, हे मंदिर एका कापडाचं नाव आहे. मंदिर म्हणजे बांधणी नाही, मंदिर हे कापड असतं, ते छोट्या आकाराचं असतं आणि खूप लांब, म्हणजे 100 हात तरी लांब असेल, हे साधारणतः त्याची लांबी असते, ती गुंडाळली जाते. मला योगायोगाने मला मंदिर बघायला मिळाला, तो म्हणजे पंढरपूरमध्ये. पंढरपूरच्या आजही विठ्ठल मंदिरामध्ये तो मंदिर बांधतात, रात्रीचं वेळ बांधतात शयनच्या वेळेला. तर सकाळी मी आत्ता मेघडंबरीचं काम तिथं सुरू होतं, चांदीचं काम सुरू होतं आणि योगायोगाने माझ्या मित्रांच्याकडे ते असल्यामुळे मी तिथे गेलो होतो. तिथं मी मंदिर पाहिलं आणि मी त्यांना म्हटलं की मला हा बघायचा, कारण तो पुणेरी टाईपमध्ये बांधला होता. आता काय होतं की मंदिर म्हणजे पगड्या बांधतात कापडाच्या,
म्हणजे आता जे असं आतमध्ये मग हिटलॉन वगैरे टाकून ते जस्ट आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जे आणि ते लाईट वेट व्हावं म्हणून ते करतात, फक्त शेप मेंटेन करून. पण एक्झॅक्टली मंदिर तुम्हाला तिथे मिळाला बघायला. बरोबर. त्यांनी दाखवलं, मी हातात घेतला, तर तो लिटरली तो एक इतभर असेल, तो इतभराचं कापड असतं ते, आणि ते लॉंग असतं. तोच मंदिर महाराजांनी आधी जसं शीख लोक आधी केस बांधतात, त्यामध्ये दुमाल बांधतात, आतमध्ये एक रुमाल असतो तो बांधतात, आणि मग त्याच्यावरती तो पगडी बांधतात. सर महाराजही तसेच बांधत असावेत. मंदिर सुरुवातच करताना त्यांनी केसांच्या पासून केले एकदम फिट, आणि तो जो पुढचा जो कमळ असतो, जो सिनेमामध्ये दाखवलं जातं की पूर्ण कमळ इथून दिसतो, की अशी पट्टी दिसते ती आलेली साईडला. तर एक मला मूर्ती सापडली माझ्या रिसर्चमध्ये की सांगली म्युझियममध्ये, सांगलीमध्ये एक म्युझियम आहे, मूर्ती मला मिळाली की जस्ट बघायला मिळाली. ती मूर्ती उभेऊब टाटा कलेक्शन ह्या पेंटिंगवरती आधारित आहे. म्हणजे टाटा कलेक्शनचं पेंटिंग आहे उभं पूर्ण, तर त्याचा फेस आणि त्या मूर्तीचा फेस हा दोन्ही मॅच होतो एकमेकांशी. अच्छा. तिथे तुम्ही बघितलं की तो विळा पूर्ण वन साइडेड आहे, म्हणजे इथून तो असा अर्ध्यात फिरलेला आहे, म्हणजे जे अशी फिरले, आणि इथे उभ्या लाईन्स येतात. म्हणजे आधी त्यांनी असं गोल बांधले, आणि मग लास्टला तो एक राऊंड पूर्ण फिरलेला तो मंदिराचा, आणि मग शेवट जाऊन तो खोचलाय जिथं आपला सिरपेच बसणार आहे, त्या ठिकाणी तो खोचलेला आहे. आणि मग मोत्याची माळ, आता ती मोत्याची आहे की प्राजक्ताची आहे की वैजयंती माळा म्हणून एक असते त्याची आहे, की मोती आहेत किंवा कवडे, बारीक कवडे आहेत. आत्ता कवड्यांमध्ये पण प्रकार आहेत. आत्ता जे आपण लक्ष्मी कवडे बघतो ती वेगळी. आपण कोल्हापूर गादीमध्ये आता परवाच राज्याभिषेकचा एक विधी झाला होता, त्यांनी केला होता खाली 6 जूनच्या वेळेला. तेव्हा शाहू महाराजांनी परिधान केलेली जी कवड्याची माळ होती, तुम्ही जर का ऑब्झर्व केली असेल तर ती बारीक बारीक कवडे, एकदम लहान कवडे. तर महाराजांच्या काळात ती डेफिनेटली तशीच होती. जसे की आज तान्हाजी मोलसरे यांच्या फॅमिलीमध्ये पण आहे, ती कवडे खूप रेअरली मिळतात, एकदम गव्हाच्या दाण्याएवढे कवडे असतील, तर तशीही असू शकतात, त्याच्यामध्ये ते बंच असू शकतात. तर हे वेगवेगळे आहेत. आता पुढे रिसर्च आणि अभ्यासक, इतिहास अभ्यासक ज्या गोष्टी म्हणतात, पण चित्र ऑब्झर्व करून क्लिअर होत नाही की नेमका तो शेप काय आहे. मग तो लटकन आणि सिरपेचा. नंतर आपण येऊयात की महाराजांच्या गळ्यामध्ये जे काही मोती दिसतात, म्हणजे मोती जर का सोडले तर कवड्याची माळ वगैरे काही दिसत नाहीये. म्हणजे महाराजांनी कवड्याची माळ परिधान केली असं चित्रामध्ये तर कुठेही दिसत नाहीये. फक्त 2 मोत्यांच्या माळा दिसतात प्रत्येक वेळेला. 1-2 चित्रांमध्ये त्यांच्याकडून मोठं पदकही दिसतं, ज्याच्यामध्ये माणिक आणि पाचवा आहेत, की मोठं 2 पदक आहेत त्याच्या, आणि त्या पदकाला मोती आहेत साईडला, असेही ते जाणवतं. ही पेंटिंग साधारणतः कुठल्या कारकिर्दीतली असतील? ही जी महाराजांची जेवढी पण अवेलेबल चित्र आहेत ती साधारणतः महाराज राज्याभिषेक झाल्यानंतरची आहेत. अच्छा, म्हणजे त्यांचा मोस्टली उत्तरकाळ, जेव्हा महाराज गोळकोंड्यामध्ये तिकडे गेले, दक्षिण तिकडे भागानगर या साईडला. आणि ती काढली कधी गेली होती? मला त्याच पिरियडमध्ये काढलेत, आणि हे सगळे मुघल शैलीतले आहेत. म्हणजे असं नाही की कोणी दुसरी, 1-2 ब्रिटिशांनी बनवले असतील, म्हणजे जे आपण जे म्हणतो की हेग मधलं जे चित्र आपण म्हणतो की ते थोडंसं इनग्रेविंग मधलं चित्र दिसतं, पण बाकीचे आहेत ना 2-3, ती इनग्रेविंग पण कसं आहे की त्या हेगचे जे चित्र आहे तर त्या चित्रावरूनही 2-3 चित्र बनले, म्हणजे त्याच्यावरून आमचं बनलं असेल, कारण का ते रिप्लिक आहेत सगळ्यानंतर अशा, म्हणजे जे एका मॅगझिन उचलून पुन्हा मग ती पुन्हा रिकॉपी केलेली आहे, आमच्या ह्याच्यामध्ये दिसते, आणि आम नंतर परत ब्रिटिशमध्ये पण दिसते, अशी पुन्हा ती नंतर बॉम्बे गॅझेट म्हणून एक आहे त्याच्यामध्ये, तिथेही दिसते ती, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये दिसते. असे 2-3 ठिकाणी ती एकाच चित्राचे रिप्लिक आहेत. मग त्याचा आर्टिस्ट बदलला, त्याचा कार्यकाळ बदलला, ओके, आणि मग त्याची शैली बदलली. क्लॉथ बघितलं तर क्लॉथ महाराजांच्या वेळेला 16व्या शतकामध्ये जो महाराजांनी परिधान केलेला क्लॉथ आहे तो बाराबंदी नसून तो जामा क्लॉथ आहे. अच्छा, ओके. जामा म्हणजे काय की हा एक मुघल एम्पायर, जसं की आपल्या इथं इंडियामध्ये प्रत्येक पिरियडमध्ये क्लॉथ चेंज होत गेलेले आहेत. जसे की आधी मौर्यांच्या वेळेला वेगळं होतं, बुद्धांच्या वेळेला वेगळे होते. जसे की क्लॉथची जी शैली आहे ते नंतर चेंज होत, जेव्हा मुघल एम्पायर स्टार्ट झालं तिथं म्हणजे तो जो क्लॉथ आहे म्हणजे जामा क्लॉथ, तो नंतर गोळकोंडा असेल किंवा विजापूर शैली असेल, म्हणजे महाराजांचा जो क्लॉथ आहे तो विजापूर आणि इकडचा जो कनेक्टिंग होता आपल्याला जवळ. आणि महाराजांचे आजोबा जे आहेत लखोजी राजे जाधव, हे सुद्धा मुळात मुघल एम्पायरमध्ये इकडेच होते. त्यामुळे त्यांचाही ते त्यांना माहित आहे की हा रॉयल क्लॉथ आहे. म्हणजे जसं आपल्या इथं आत्ता आपण शेरवाणी वापरतो किंवा ब्लेझर वापरतो, सो मे बी त्यावेळेला तो क्लॉथ म्हणजे एक रॉयल फॅमिलीचा किंवा रॉयल ह्याचा तो एक हे असेल, म्हणजे एक मानलं जात असेल की बाबा हा क्लॉथ म्हणजे एक रॉयलिझमचा क्लॉथ आहे. तशा पद्धतीने महाराजांनी सगळ्या चित्रांमध्ये तो क्लॉथ आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये महाराजांचा जो खालचा जो भाग असतो पैजामध्ये तो गुडघ्याच्या खाली आहे, म्हणजे जरा कमी पायाच्या खालच्या बाजूला आहे. त्यांची जी सलवार दिसते ती 1 कलर नसून ती स्ट्रीप लाईनची दिसते, त्याच्यावरती पट्टे आहेत, उभ्या पट्टे आहेत. ओके. त्यांचा जो कमरेचा जो पट्टा आहे
त्याला जो पट्टा म्हणतात, जे कमरेला जो बांधलेलं शेल आहे, त्या पट्ट्याला फुलांच्या पाकळ्या आहेत, म्हणजे फुलांची डिझाईन्स आहेत. अच्छा. आता त्या पट्ट्यावरती मी सध्या रिसेंटलीच काही बुक्स घेतलेत, काही मागवलेत. म्हणजे इंडियन कॉस्ट्युममधून जे रिसर्च आता माझा सुरू आहे, तर कॉस्ट्युममधून काही बुक्स मागलेत. तर 16व्या आणि 17व्या शतकातले जे काही कॉस्ट्युम्स झालेत, तर त्याचे मेजरमेंट्स, आता जो जामा क्लॉथ आहे की त्याची स्टिचेस लाईट कसे आहेत, किंवा त्याचे जे शमले, म्हणजे आता इथं तुम्हाला जे ट्रायंगल दिसतो की महाराजांच्या काखेमध्ये इथं तुम्हाला शमले दिसत असतील. बरं, आता इकडचं तुम्ही इकडे बांधलंय म्हणून तुम्हाला इकडे शमले दिसतात, पण मग या बाजूच्या शमल्यांचं काय? तुम्हाला बोथ साईडला दोन्ही बाजूला शमले दिसतात त्या चित्रांमध्ये. मग याचा अर्थ की ह्याची बांधणी काहीतरी वेगळी. आणि शमले कसं आहे की तुम्हाला इकडेही बांधता येतात आणि इकडेही बांधता येतात, म्हणजे ते दोन्ही साईडलाही तुम्ही बांधू शकता, पण एकमेकावर ते ओव्हरलॅप होतात. आता ओव्हरलॅप होतात ह्या गोष्टी कशा आहेत की शहाजीराजांचे पेंटिंग आहे की त्याच्यामध्ये अशी आडवी आणि दोन अशा स्ट्रीप दिसतात. आपल्याला वाटतं की अरे पट्टे बांधले त्याने, तर तसं नाही. ॲक्च्युली तो क्लॉथ आहे त्याने वापरलाय, तो ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे आतला जो क्लॉथ आहे ना, तो जो डार्क जी पट्टी आहे ती वरच्या क्लॉथमधून ती दिसते. आणि सेम शंभूराजांचे पण पेंटिंग आहेत, म्हणजे संभाजी महाराजांची जी काही चित्र आहेत ती पण, त्यांचा जो क्लॉथ आहे तोही ट्रान्सपरंट आहे. इव्हन परफेक्टली जर का सांगायचं झालं की तो ट्रान्सपरंट क्लॉथ का आहे शंभूराजांचा, तर महाराजांनी सातारा गादी शाहू महाराजांना मांडीवर घेऊन बसलेलं एक चित्र आहे की त्याने एक पाय असा पुढे सोडलेला आहे आणि एक मांडी घातली, त्याच्यावरती शाहू महाराज बसलेले आहेत. त्या चित्रामध्ये जे कलर चित्र आहे, जे बाबासाहेब आपले जे विद्यापीठ आहे, तर त्याच्यामध्ये चित्र दिसतं, तर तिथं ते ट्रान्सपरन्सीपणा त्याचा गेलाय. ते कलर कोडिंगमध्ये झालं असेल किंवा ऑनलाईन आलं असेल तर तो दिसत नाही. म्हणजे त्याचा जो ट्रान्सपरंट भाग दिसतो, ओनली फक्त वरचा भाग दिसतो, खाली फक्त पॅन्ट दिसते किंवा तो सलवार दिसते. माझे एक मित्र आहेत कपिल म्हणून, तर त्यांनी एक इमेज मला ब्लॅक अँड व्हाईट दिली होती, नेटवरती ते अवेलेबल आहे ती. ते ऑब्झर्वेशन असं असतं की जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीवरती रिसर्च करतो, म्हणजे माझी पूर्ण टीम आहे, मी असेल, माझे काही सहकारी मित्र आहेत, तर आम्हाला काही जाणवलं ना की आपण लगेच त्याच्यावरती डिस्कशन होतो, तेव्हा तो आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट इमेज दिसला की अरे हां, ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट असल्यामुळे तो जेव्हा कलर फोटो काढला गेला, ती भिंती चित्र होती, कलर फोटो काढला गेला, तर त्याच्या करेक्शनमध्ये ते ट्रान्सपरन्सी दिसलंच नाही. त्यामुळं तो हाईड झाला, म्हणजे तो पार्ट नाहीसा झाला तिथून, की असं वाटलं की खाली काही नाहीच आहे किंवा ती. पण महाराजांची तुम्ही उभी जरी पेंटिंग बघितली तर त्याच्यातून तुम्हाला महाराजांचे पाय पण दिसतील आतले. लाल कलरची त्यांची सलवार आहे आणि ट्रान्सपरंट क्लॉथ आहे. याचा अर्थ की ती ट्रान्सपरंट असल्यामुळे तो इथला जो बांधणीचा जो भाग आहे की तो असा एकदम क्रॉस पट्टा वाटतो. तर असा हा बऱ्यापैकी क्लॉथ महाराजांच्या एकंदर याच्यावरती. आता याच्यात तुम्ही महाराजांच्या ड्रेसवरचे जे पाकळ्यांचं जे डिझाईन आहे हे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं आहे. काही काही चौकोन बुट्ट्या आहेत, काही वेळेला मोस्टली जे आहेत ना उभ्या लाईन्स आणि त्याच्यामध्ये कमळाचे पाकळे आहेत. जो शेला आहे महाराजांचा तो साधारणतः नाही म्हटलं एक बराच मोठा आहे, कारण तो पाठीमागं हाईट म्हणजे एक 10-15 फूट लांबीचा आहे तो, जो उपरनं जे आहे, कारण की ते खालून पुन्हा मागे येऊन इकडून पुन्हा मागे गेले. म्हणजे त्याची जी काही लांबी आहे, म्हणजे महाराजांची साधारणतः उंची आपण 5.5 फूट 5.25 फूट जरी पकडली तर इकडचा भाग एक 4 फूट, मागचा एक 4 फूट आणि इकडे 8 फूट, 4-4, 6-7 फूट, म्हणजे 10-15 फुटाचा तरी तो लेंथ आहे त्याची. तर ह्या बऱ्याच डिटेल गोष्टी आहेत आणि ह्या सर्व गोष्टी मी माझं एक पुस्तक आहे शिवस्वरूप म्हणून, त्याच्यामध्ये मी डिफाईन करतोय की कुठल्या चित्रामध्ये कशा पद्धतीने डिझाईन आहे आणि ती कशी वापरली गेलेली आहे. असे जेवढी महाराजांची जुनी चित्र आहेत ते आपण तिकडं मांडतोच. महाराजांची मोजडी जी आहे ती खूप अभ्यास करण्यासारखी आहे. महाराजांची मोजडी म्हणजे महाराजांच्या तुम्ही जर का बघितलं की पूर्वी आपण जे चित्र बघायचो त्यात समोरच्या बाजूला टर्न केलेलं आहे, उचललेलं आहे, मागच्या बाजूला पण उचललेलं असतं. ऍक्च्युली महाराजांच्या चित्रामध्ये महाराजांची मोजडी टाचेकडच्या बाजूला ओपन आहे. अच्छा, ती त्या बाजूला पॅक नाही आहे, तिकडे मागच्या बाजूला हा चप्पल सारखी आहे की ती मागून ओपनच आहे. ती अशी आहे की त्याच्यावरती पॅटर्न्स आहेत, त्याच्यावरती फुलं आहेत, ओके, डिझाईन दिसतात त्याच्यावरती. म्हणजे त्याच्यावरती जी पुढची बाजू आहे ना त्याच्यावरती तुम्हाला बारीक बारीक डिझाईन दिसेल किंवा पॅटर्न्स दिसतील. तर आत्ता ही अशी आधी कधीच दाखवली गेली नाही. आपण जेव्हा ही मूर्ती बनवली गेली, ओके, त्याच्यामध्ये आपण ती गोष्ट ऍड केली. आता ते कंपल्सरी आहे, बरेच लोक आणि हे आवडतं की लोक ते फॉलो करतायत आता, की ह्या मूर्तीकडे बघणं की शिवस्वरूप जे आपण करतोय की ह्याच्यावरचे जे डिटेल्स आपण ऍड करतोय की आहे त्याच्या मूळ चित्रावरचे पॅटर्न्स, ह्याच्यावरती जे दिसणारे डिझाईन्स असतील किंवा जे पॅटर्न्स आहेत किंवा महाराजांच्या गळ्यामध्ये जो साज आहे तो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात केली. आणि
मला तर असं वाटतं की आमच्या टीमला आनंद आहे या गोष्टीचा की लोक मूळ चित्राकडे आता वळायला लागलेत हळूहळू, की मूळ चित्र आणि महाराज ह्याच्यावरती. बरोबर. नाहीतर मग आधी मूर्त्या आणि जे काही सिनेमे यातून जे कलाकार आहेत यांचेच फोटो घरी घरी आपल्याला बघायला मिळेल. जो कमरेचा जो पट्टा आहे ना की त्याच्यावरती आपल्याला दाब दिसतो, म्हणजे तो शेंबले जे फेटा बांधलेला आहे त्याच्यावरती पुन्हा आहे ना मोत्यांचे आहेत, मोत्यांचा पट्टा आहे, म्हणजे मोते आहेत त्याच्यावर, हिरे आहेत, माणके आहेत त्याच्यावरती, आणि ती इतकी रत्नजडित आहेत ना की ती वेगवेगळ्या चित्रांमध्ये वेगवेगळी दिसत आहेत. इवन महाराजांच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये ब्रॉच वेगळा आहे, काही ठिकाणी राऊंड आहे, काही ठिकाणी थोडासा वेगळ्या कमळाच्या पाकळ्यांसारखा शेप आहे. तर हे पॅटर्न दिसतात आपल्याला आणि ते कन्सिस्टली चेंज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, थोडं ना कधी कलरमध्ये चेंज आहे किंवा ते डायमंड्समध्ये चेंज आहेत, अशा पद्धतीने चेंजेस दिसतात. आता महाराजांचे म्हटलं तर आभूषण म्हटलं तर महाराज ज्या पद्धतीने, महाराजांना असं म्हटलं जातं की महाराजांना सगळ्यात जास्त रत्न आवडत होती आणि ते खरंच वाटतं, कारण का महाराजांच्या स्वतःच्या अंगावरतीच रत्न आहेत. त्यांची जी धोप आहे, म्हणजे जी भवानी आपण धोप म्हणतो, त्याच्यावरती सुद्धा रत्न आहेत. आणि त्यांच्या कमरेच्या, म्हणजे एखादा जरी तुम्ही डायमंड पकडा की इतका जर का माणिक असेल किंवा पाचवा असेल तर त्याची काय आत्ताची कॉस्ट असेल. इतके मोठे पदक आहेत त्यांच्या गळ्यामध्ये, एका चित्रामध्ये दिसतो की ते इतकं मोठं पदक आहे. तर त्याचंही आपण कॉस्टिंग आत्ताच्या घडीला आपण केलं तर ते प्रचंडच आहे त्या गोष्टीचं. महाराजांच्या कानामध्ये मोती दिसतो फक्त, रिंग जी आपण बघतो चित्रामध्ये तशी मला कुठेही जाणवलेली नाहीये. एकदम बारकी जे चौकडा म्हणतात किंवा एकदम छोटासा एक मोती दिसतो महाराजांच्या याच्यामध्ये. सिरपेचातही मोती आहेत, तिकडेही दिसतात मोतीही दिसतात तिथे, माणकीही दिसतात तिथे, आणि तिथे फेदर दिसतं, फर दिसतं. म्हणजे मी जेव्हा मंदिर बनवला तेव्हा मला असं वाटलं की जर का कुठली पीस असतील, म्हणजे अशा स्ट्रिंग सारखे जर का आपण पीस बघायला गेले तर मला मोराचं जे दांडी असते ना, मोर पीस असतो, त्याच्या ज्या एक एक लाईन्स असतात ना, मला त्या सगळ्यात पहिल्यांदा त्याच जाणवल्या होत्या की हे आपण लावू शकतो आणि हे मूळ चित्राशी आपण ह्याचा मॅच करू शकतो, हे दोन्ही एक्झॅक्टली एक दुसऱ्याशी मॅच होतं, म्हणून आपण ते तिकडे वापरलं होतं ती गोष्ट. असंच की हळूहळू बघताना आपल्याला कळतं की आपण जे चित्र करत असताना आपल्याला त्या चित्राचे, म्हणजे तो एखादी ओढणी आहे किंवा एखादा जर दुपट्टा आहे तर तो मागे फिरून तो कसा आला असेल, ओके, तेव्हा तुम्ही एखादं चित्र बघताय तर तेव्हाच कळतं. आता कसं आहे की महाराजांनी पट्टा वापरलाय आणि पट्ट्यामध्ये फक्त 2 डोळे आणि एक शिंग सारखं केले. आता त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की अरे हा हत्ती आहे का, म्हणजे नेमका हे काय असो, हे हत्ती आहे, हा वरा आहे की हा शरब आहे की अजून काय, म्हणजे हा मगरीसारखं वाटतंय. मग तुम्हाला त्याचे ते बेसिक फॉर्म, म्हणजे एखाद्या लहान मुलग्याला जर का तुम्ही पेन्सिल दिली आणि म्हटलं की हत्ती काढ, तो हत्ती कसा काढू शकेल बरं, त्याच्यापेक्षा दुसरा मुलगा हत्ती कसा काढू शकेल. पण आपण त्याचे फॉर्म्स बघतो की हे एक्झॅक्टली काय असू शकतं, मग लॉजिक लागतं की मग तो वरा आहे की तो कीर्तिमुख आहे, म्हणजे जस्ट एक चेहरा आहे, नाक आहे आणि डोळे आहेत, की बाबा हत्ती आहे आणि वरती मग त्याच्यावर. कारण का महाराजांच्या चित्रांमध्ये, कोणत्याही चित्रामध्ये महाराजांचं एकही वेपन ओपन नाही आहे, सगळे कवर्ड आहेत, म्हणजे सगळ्यांना त्यांनी मॅन बंद आहेत सगळे, म्हणजे धोप असेल, त्यांचा पट्टा असेल आणि कट्यारी तर ती खोली आहे, अशी नाही की ओपनमध्ये महाराजांनी कधी हातात धरलेली कट्यार, असं त्यांचं मूळ कुठलंही चित्र नाही आहे महाराजांचं. मग आता हे झालं सामूहिक, ते आपण जे काही चित्रांची जी काही एक पेंटिंगची एक सिरीज बघतो ती साधारणतः ह्याच गेस्चर मध्ये असते, एक हातात धोप एक हातात तलवार, अशा काइंड ऑफ ते आपल्याला दिसतं चित्र दिसतं, साईड प्रोफाईल सगळेच. परंतु सगळी चित्र जर का ह्या स्वरूपातली बघायची म्हणलं तर मग वेगळे महाराज इमॅजिन करणं चित्रकारांव्यतिरिक्त लोकांना अवघड जातं. की मग महाराजांचं जसं तुम्ही आता बोललात की फ्रंट व्ह्यूने महाराज बघायचे तर कसे बघायचे, हे साध्या म्हणजे आर्टिस्ट नसलेल्या मनुष्याला फार अवघड आहे इमॅजिन करणं. असं असताना मी आता मध्यंतरी तुमच्या काही मुखपृष्ठांची चित्र जी काही बघितली, की बऱ्याच पुस्तकांना आपण मुखपृष्ठासाठी चित्र दिलेली आहेत, बरोबर, तर त्याच्यामध्ये तर महाराज साधू वेशामध्ये असताना मग तर ते किती चॅलेंजिंग आहे मुळातच. सो ते कसं जमलं, कारण का महाराज म्हणलं तर आमच्यासारख्याला किंवा साध्या माणसाला तर एकच माहिती असते की ते जिरेटोप असणार, मग मोठा कल्ला दिसणार, मिशी दिसणार, परंतु ह्या साच्याच्या बाहेर जर का तुम्ही उद्या पडलात तर मग काय चॅलेंजेस आहेत? नक्कीच, म्हणजे जर का मला विदाऊट कॉस्ट्युम जर का महाराज करायचे म्हटले तर सगळ्यात प्रथम म्हणजे महाराजांचं जे काय फेस आहे, म्हणजे त्यांची आयडेंटिटी फेस काय आहे चेहऱ्याची, किंबीर
दाढी, मिशी आहे त्यांची, लांब मिशी, नाक आहे म्हणजे लांबड असं नाक आहे त्यांचं टोकदार, आणि कल्ले, मोठे कल्ले आहेत चित्रांमध्ये दिसतात. तर जेव्हा साधूचं मी करायला घेतलं काम, ओके, तेव्हा मला ते चॅलेंज होता. कारण का एक तर मला साईड अँगल करायचा नव्हता, तो थोडासा 1/4 होता, 3/4 असा तो साईड अँगल्स होता. महाराजांची करारी मुद्राही दिसली पाहिजेत, त्यांचे थोडेसे मोठे डोळे दिसले पाहिजेत, ओके, भरदस्तपणा दिसला पाहिजे चित्रांमध्ये. आणि जर का मी त्या ह्याच्यामध्ये साधू ह्याच्यामध्ये त्यांचा जर का कल्ल्याचा इथला भाग जर का मी पूर्ण लॉंग हेअर सोडून दिले, तर मला असं वाटतं की तो अपिलिंग होत नाही. कारण का आपल्याला महाराज मंदिरामध्ये बघितून सवय आहे. महाराजांचा जो मागे जो मंदिर झुकतो तशा बघून मंदिरामध्ये बघून आपल्याला सवय आहे. आणि मुळात महाराजांचं जर का मंदिर नसेल आणि त्यांनी वरती केस बांधले असेल आणि खाली कल्ले असतील, मग हे कसं असू शकतं? तर त्या थॉटवरती मी ते चित्र एक पहिल्यांदा केलं होतं आणि मला ते खूप अपिलिंग वाटलं की मला त्यामध्ये महाराजही दिसत होते, ओके, त्यांची ती मुद्राही दिसत होती आणि आग्र्यावरून महाराज कसे आले असतील, साधूचा वेश त्यांनी कसा धारण केला असेल, त्यांचा क्षत्रियत्व म्हणजे मुळात त्या कादंबरीचंच नाव आहे की क्षत्रिय कुळवंत साधू म्हणून. मग ते क्षत्रियवरती त्यांचं राहिलं पाहिजेत म्हणून मग त्यांच्या हातामध्ये खंजीर इकडे दिलेलं आहे, एखादी गुप्ती असेल किंवा खंजीर असेल, आणि एका हातामध्ये माळ दिली की शक्ती आणि भक्तीचं तो संगम आहे. अशा पद्धतीचं करून आणि मूळ चित्राचा कुठेतरी सांगणं म्हणून तो चेहरा मॅच करण्याचा प्रयत्न केला होता त्या चित्रांमध्ये. मे बी त्यांनी दाढी कमी केली असेल. आता जर का मी महाराजांचं दाढी कमी करून जर का फोटो लॉन्च म्हणजे मी करायचं म्हटलं तर लोकच पहिल्यांदाच पुस्तकाचा कव्हर बघतात म्हणणार की हे महाराज नाहीये, कुणाचं आहे बाबा हे. हा, आता जसं की सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जी मूर्ती आहे त्याच्यावरती दाढी नाहीये, पण ती राजाराम महाराजांनी बनवलेली मूर्ती आहे ना, ती शिवराजेश्वरची, त्याच्यावरती फक्त मिशा आहेत, दाढी नाहीये. तरीही लोक मान्य नाही करत की बाबा ते शिवाजी महाराज असतील. म्हणजे लोकांना, कॉमन माणसांना, अभ्यासकांना, ज्यांना इतिहासाचं नॉलेज आहे, ज्यांना माहित आहे, ती लोक नक्कीच म्हणतील अरे महाराज आहेत, साईडला मोर्शल दिसते म्हणजे मुद्रा दिसते, डेफिनेटली हे महाराज आहेत, ओके. पण कॉमन म्हणा अरे ही महाराजांची वाटत नाही, शंकराची वाटते किंवा काही कुठल्या तरी वेगळ्या देवाची वाटते असं. तर लोकांना कादंबरीचं मुखपृष्ठ बघता साधू म्हणजे ठीक आहे. आता एक तर आपण शिवाजी महाराजांचं नाव पण वरती काढून टाकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा मोहीम किंवा आग्रा ते राजगड असंही काही नाहीये की ज्याच्यामध्ये पटकन दिसावं. साधू हे असं नाव होतं दादांचं, म्हणजे थोरातांनी खूप सुंदर लिहिली ती कादंबरी आणि ते महाराजही वाटले पाहिजे पटकन, म्हणून मग मला ते काही लिमिटेशन आले, मला दाढी ठेवावी लागली त्याच्यामध्ये की त्यांचं मूळ चित्र आणि हे वेगळं वेश, एकतर वेशांतर होतं, मुळात त्यांचं जे काय झिरोटॉप आहे तो नाही आहे त्याच्यामध्ये, त्यांचं ड्रेसिंग तसं नाही, त्यांच्याकडे धोप किंवा असं काहीच नाही, आणि तो सगळा तो वेगळा एक लुक ठेवून महाराज दाखवणं हे खरंच मला वाटलं की इथपर्यंत तरी लोकांना ह्याच्या पुढे की ते न पचण्यासारखं आहे किंवा ते लोकांना ते हे झालं नसतं. तो फॅक्ट ऍक्च्युअली इंटरेस्टिंग आहे की शिवाजी महाराजांना ओळख लपवायची आहे आणि तुम्हाला शिवाजी महाराजांची ओळख दाखवायची आहे, कारण का शिवाजी महाराज दिसत नाही तोपर्यंत पुस्तक ऍक्सेप्ट नाही होणार. सो ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे की एक चित्रकार म्हणून जेव्हा तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला कशा कशा प्रोसेसने जावं लागतं, त्यात लिमिटेशन्स काय असतात हे सगळं बघायला लागतं. आणि बऱ्याचशा गोष्टी तरी जसं तुम्ही म्हणला की राजाराम महाराजांनी बनवलेलं जो स्कल्पचर आहे ते तर लोकांना मान्य नसेल, तशा अनेक फॅक्ट्स पण आहेत. म्हणजे मध्यंतरी मी एका इतिहासकारांकडून ऐकलेलं की राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना परत एकदा मुंज करावी लागली होती. मग जर का मुंज करायची आहे तर मुंजीला केस कापावीच लागतात. मग केस कापल्यानंतर आपण हे इमॅजिनच नाही करू शकत की शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर मुंडन केलेल्या अवस्थेत आहेत. बरोबर, जिरेटॉप आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्तच्या ह्याच्यामध्ये सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मते फार एक चित्रकार म्हणून तुम्हाला चॅलेंजिंग वाटत असतील. ऑब्व्हियसली, नक्कीच. आणि आता जर का आम्हाला तसं वाटतं ना की हे लोकांना कळणार नाही, सो मे बी त्या काळच्या कलाकारांचंही असेल की शिवाजी महाराजांचा कॉस्ट्युम असा आहे, ही यांची कॉस्ट्युम शैली आहे किंवा हा जामा क्लॉथ आहे किंवा त्यांची दाढी अशी आहे. तर असं नसतं की कोणीही कलाकार कितीही कमी जास्त ताकदीचा जरी असेल तर प्रत्येक गोष्ट तो परफेक्ट नाही करू शकत. म्हणजे कल्ला मोठा प्रत्येक कलाकार नाही करू शकत, विरळ दाढी प्रत्येक कलाकार नाही करू शकत. त्यांनी ते बघितलेले आहेत, त्यांनी ती व्यक्ती ऑब्झर्व केलेली आहे किंवा समोरून तरी नक्की पाहिलेलं आहे. नंतर त्यांनी भले करू, ते कितीही वेळ गुण करू, त्याच्यामध्ये बारीक काम करू, काही करू, पण एकदा त्यांनी पाहिलेलं आहे समोर महाराजांना आणि मग त्या वर्णनावर त्यांनी नक्कीच केलेले काम. असं नाही, हे आपल्याला नाही खोडतं ना की ही समकालीन चित्र नाही आहेत किंवा नंतरच्या थोड्याशा काळातले आहेत. एखादं जरी चित्र समकालीन असेल, आता मी तुमच्याकडून एक, मला तुम्ही ॲज एक ऑर्डर दे की मला एक महाराजांचं पेंटिंग करून दे, पण वेगळं पाहिजे बरं का. म्हणजे त्याच्या घरात आहे ना, मला तसं नको आहे, मला माझ्या घरात वेगळं पाहिजे. मग मी जास्तीत जास्त काय करू शकतो,
मी कपड्यांचा कलर चेंज करू शकतो. बरोबर. मी अजून काय करू शकतो, मी त्याच्यावरची ऍक्सेसरी चेंज करू शकतो. ओके, मी मंदिराचा कलर चेंज करेन किंवा तुरा मी वेगळा टाकेन. बरं, डाव्या हातातली झोप मी उजव्या हातामध्ये देईन. बरोबर. ही म्हणजे माझं चॅलेंज आहे, मला काय करायचं. पण मी चेहरा नाही बदलू शकत किंवा चेहऱ्याची जी काय आयडेंटिफाय आहे की दाढी जे आहे विरळ किंवा मोठे कल्ले, हे मी नाही बदलू शकत. बरोबर. कारण का ते त्या कॅरेक्टरची आयडेंटिफाय आहे. बरोबर. की त्याची तेवढी ती बेसिक ही आहे, नीड आहे की बाबा महाराज आहेत तर ही अशा पद्धतीची आहे. मग आता एकंदरीत ह्या चित्रांच्या तुम्ही जे काही जर्नी जी काही तुमची चालू झाली, माझ्या माहितीनुसार मला जे तुमचं पहिलं चित्र आठवतं ते शिवाजी महाराजांच्या परिवाराचं जे चित्र आहे, ते चित्र ज्यावेळेस पहिल्यांदा मला कळलं त्यावेळेस मी प्रकर्षाने आर्टिस्टचं नाव शोधलेलं की अरे हा आर्टिस्ट कोण आहे, मला याचं नाव कळलं पाहिजे. कारण काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे. इतर जण प्रत्येकाच्या फ्रेममध्ये कधी कधी शिवाजी महाराज जिजामातोश्री दिसल्यात, कधी कधी शिवाजी महाराज संभाजी महाराजची जोडी दिसली, परंतु शहाजी महाराज जिजाऊ, त्यात शिवाजी महाराज आणि त्यात संभाजी राजे जे थोरले बंधू आहेत ते दाखवणं हे नक्की कुठून सुचलं आणि काय प्रकार नेमका तो तुमच्या डोक्यात होता? खरं सांगायचं म्हटलं, मी इतिहासाकडे येण्याचं कारण म्हणजे तिथूनच होतं. सगळ्या गोष्टीमध्ये ऐतिहासिक चित्र करणं. एक तर मी गेमिंग इंडस्ट्रीमध्ये जॉब गेले 13-14 वर्ष. त्यामुळे कम्प्युटर गेमिंग आणि ह्या गोष्टीमधून तो पूर्ण 3Dचा पार्ट वेगळा आहे सगळ्या गोष्टींचा. आमचे एक सहकारी होते ऑफिसमध्ये, संतोष गायकवाड म्हणून, संतोष राजे गायकवाड. आता जस्ट तिथे रिसेंटलीच निधन झालं त्यांचं. त्यांनी मला प्रमोद मांडे सरांना भेट घालून दिली. आणि प्रमोद मांडे सरांना भेटल्यानंतर त्यांची पहिलंच एक कार्यक्रम कन्सर्ट होता की आग्रा ते राजगड हाच विषय महाराजांचा. आणि मग आऊसाहेबांचं पहिले एक मी चित्र केलं होतं की आऊसाहेबांना महाराज म्हणून भेटतात आणि दोघांची गळा भेट आहे, हृदय भेट दोघांची आहे असं. त्याच्यानंतर लगेच गडवाट म्हणून एक संस्था आहे, अजय जाधव असतील किंवा संतोषराजे गायकवाड असतील, रवी पवार आणि गडवाटची पूर्ण टीम यांनी मला अशी सांगितलं होतं की एक आर्टिस्ट आहेत, त्याने स्केच केले, तुला कलर करायचंय. आणि हे जे चित्र होतं हे दिनेश काचे म्हणून माझे मित्र आहेत, तर त्यांनी हे स्केच केलं होतं. आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की महाराज, आऊसाहेब, थोरले शंभूराजे, ओके, आणि बाल शिवाजीराजे, तर हे एक कुटुंब आहे आणि हे चित्र आपल्याला लोकांसमोर आणायचं आहे. आणि ही फॅमिली महाराजांची. आणि मग तो पहिल्यांदा मी म्हटलं की ठीक आहे आपण करू कलर. आणि मग ते कलर करायला घेतलं आणि ते खरंच लोकांना प्रचंड आवडलं. कारण का माझी थोडीशी कलरची शैली वेगळी आहे, माझे थोडेसे कलर थोडेसे व्हायब्रंट आहेत. कारण का मी डिजिटल मीडियामध्ये काम करतो. असं नाही की मी ऑइलवरती किंवा कॅनव्हासवरती काम केलेलं असं नाहीये. पण आता मी जॉब करतोय आणि जॉब करत करत ही कामं करतो. त्यामुळे मला असं वाटतं की ऑइलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी डिजिटली काम हे खूप लवकर करू शकतो. मलाही वेळ देणं गरजेचं आहे प्रत्येक कामाला. आणि ऑइलमध्ये जर का कामं करायला घेतली आपण तर त्याच्यामध्ये प्रचंड वेळ जातो आणि पैसाही बराच लागतो. आणि अशा ज्या संस्था असतात त्यांना त्या काही लिमिटेशन असतात गोष्टींच्या, त्यामुळे ती करायला सुरुवात केली. आणि लिटरली मग माझे बरेच पेंटिंग झाले वेगवेगळ्या विषयांवरती, पुस्तकाचे कव्हर पेज पण झाले. आणि ते हळूहळू लोकांना आवडायला लागली, ते विषय आवडायला लागले, पेंटिंग्स आवडायला लागले. आणि मग हे करत असता असता मग महाराजांची मूळ चित्र माझ्यासमोर यायला लागली. अच्छा, ही महाराजांची ही अस्सल चित्र आहे. म्हणजे कोणी अभ्यासक जर का आलं तर हे महाराजांचं ओरिजिनल पेंटिंग आहे, हे मूळ पेंटिंग आहे. मग हे कधी बनलं गेलं, मग हे कुठं बनलं गेलं, थोडीफार माहिती. मग मला असं जाणवलं लागलं की ही जर का मूळ चित्र आहेत तर आता आपण जे घरोघरी चित्र पाहतो त्याच्यात आणि या चित्रामध्ये तफावत काय? मग ठीक आहे, दाढी मिशी आहे, सगळं आहे, एकदम करकरीत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कल्ले समोर एकदम फिरले, म्हणजे असं सगळे मानेवरती केस पण दिसत काही काही चित्रांमध्ये, पण मूळ चित्रामध्ये दिसत नाहीयेत. शैली, मंदिराची शैली वेगळी आहे, म्हणजे झिरोटोप वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे. कपड्यावरती जशी मला एम्ब्रॉयडरी दिसायला लागली इकडे दिसत नाहीये. मग मी पुन्हा मग मी विचार करायला लागलो हळूहळू की ही चित्र आपण पुन्हा एकदा रिन्यू करूयात आणि ही लोक पोचूयात. आणि मग ते पोचवत असता असता मला असं वाटायला लागलं की हे कॉस्ट्युम कधी बदलले असतील किंवा असं काय झालं असेल की हे या चित्रकारांच्यावरून पोचलेत. म्हणजे आपण जसं की पहिल्यांदा जसं म्हटलं की रवी वर्मा यांची चित्र आपण बघितली, ओके, तर हे संस्थानिकामधले कलाकार आहेत. म्हणजे राजा रवी वर्मा असतील, धुरंधर असतील, हे जे कला म्हणजे एस एम पंडित आताच्या नंतरचे आहेत, एस एम पंडित सर, ओके, तर हे कलाकार यांनी संस्थानिकामध्ये म्हणजे आफ्टर ब्रिटिश इंडियामध्ये जे काही क्लॉथमध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे मुघल एम्पायरचा जो क्लॉथ होता तो जामा क्लॉथचा तो जो काळ होता तो निघून गेला, तो म्हणजे 16 वर्षातक आणि 17 वर्षातक.
17व्याच्या मध्ये ब्रिटिशच म्हणजे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश होत होते इंडियामध्ये. आणि मग ब्रिटिश लोकांचे काही जे क्लॉथ होते म्हणजे त्यांचे जे ड्रेस आहेत त्याच्यावरती एम्ब्रॉयडरीज होते. ओके. आणि त्या एम्ब्रॉयडरीज ते जे ड्रेस आहेत ते जे काही छान दिसतात मस्त दिसतात, हे ड्रेस संस्थानिकांनी किंवा राज्यांनी त्यांचे जे काही ड्रेस होते, कुर्तीज होती किंवा त्यांचं जे काही पायजमा असेल किंवा कुर्ता असेल, तर त्याच्यावरती ते कुठेतरी कॉम्बो झाले. धुरंधरांच्या नंतर धुरंधरांची वॉटर कलर पण पेंटिंग खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये जर का तुम्ही भेटला तर ती पूर्णपणे जी पेंटिंग्स आहेत ती आपल्या संस्थानिकांच्या काळामधलीच आहेत. औंध संस्थानीमध्ये पण खूप पेंटिंग्स आहेत त्यांची. तिथेही बघा काही काही चित्रांमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीवर दिसेल, ते ड्रेस वेल्वेटचे वाटतील तुम्हाला किंवा त्या पद्धतीचे दिसतील. कमरेचा जो शेल आहे तो कोपा बांधायचा आहे, म्हणजे नॉट बांधलेली नाही का, असा तो शॉल बांधलेली आहे असे दिसते. पण ती शॉल मूळ चित्रात नाही दिसत मला. हा, मग मी एवढे म्हणजे मला एवढं माहिती आहे की राजेशाही एक रॉयल ड्रेस वेगळा असतो आणि नॉर्मल ड्रेसही वेगळा असतो. म्हणजे महाराज काय प्रत्येक वेळेला जामा घालून फिरणार नाहीये, हेही मला कळतं. पण चित्र बनवताना महाराजांची त्या ड्रेसमध्ये बनवलेली आहेत, हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे ती आहे की ती रॉयल एक लुक आहे. किंवा मला माहिती आहे की महाराजांची जी टाचेला कट असलेली मुजरी ती घालून महाराज पळू शकत नाहीत, कोणी नाही पळू शकत. एक तर त्याला मध्ये अंगठ्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पळता येईल, आणि ती मुजरी घालून रिकीबीवरती पाय पण नाही टाकू शकणार. मनुष्याच्या चित्रामध्ये खाली जर का महाराजांच्या घोड्यावरचं चित्र आपण बघितलं तर महाराजांची जी मुजरी आहे ती कट आहे, पण त्याच चित्रामध्ये जर का आपण मावळे बघितले तर त्यांची टाच कवर आहे. त्यांची जी मोजरी दिसते तर त्याच्यामध्ये टाचेला आहे की ते कवर्ड आहे. याचा अर्थ की तुमची नॉर्मल वापरण्याची मोजरी जी आहे ती नॉर्मल टाईपमध्ये आहे, पण राजेशाही जी आहे एक रॉयल फॅमिलीची आहे ती वेगळी आहे. की तुम्ही दिवाणी आम आणि दिवाणी खालसा आपण जे म्हणतो ना की राजवाड्यामध्ये वापरायचे ड्रेस वेगळे आणि बाहेरचे वेगळे, अशा पद्धतीचे. बरोबर. सिनेमाचे पोस्टर्स घरोघरी लागतात आजकाल, तर सिनेमा कलाकारांचे चित्र लागायला लागलेत. म्हणजे तुम्ही रिक्षावरती म्हणा कुठेही म्हणा त्यांचेच चेहरे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराजांचा मूळ चेहरा, महाराजांचा मूळ ड्रेस आणि ती शैली कुठेतरी लपत गेली. आणि मग पहिला प्रयत्न केला तो कॅलेंडरचा, राजे शिवछत्रपती, त्याच्यामध्ये आपण केलं. खूप उदंड प्रतिसाद मिळाला, खूप चांगलं. आणि मग मला वाटलं की आपण एक अशी मूर्ती बनवावी की जी मूळ चित्रावरती आधारित आहे. म्हणजे आपण आता ही शिवस्वरूपची पाहत आहे तर ह्या मुद्रेची मला कुठेच मूर्ती नाही दिसली. म्हणजे माझ्या माहितीत तर कुठेच नाही. मी जिथपर्यंत बघितलं की एका हातामध्ये धूप आणि एका हातामध्ये पट्टा धारण केलेली महाराज, असे कुठेच नव्हते. यांचा जो मंदिर आहे, जो एक साईड तिरका जो मी बांधलेला आहे, तर त्या पद्धतीचं मंदिर किंवा लॉकेट, गळ्यामध्ये 2 मोत्याच्या माळा आणि ह्याच्यावरची जे फुलांचे पाकळ्यांचे जे काही डिझाईन्स आहेत त्याच्या पटक्यावरती आहेत, तर हे असं वाटलं की ही एकदम मूळ चित्राला धरून असावी मूर्ती. आणि मग हिची निर्मिती केली आणि ही इतकी लोकांना आवडली. आता लोकांनी त्याच्यामध्ये लेफ्ट राईट करून बदल करून थोडेफार आपले काही चेंजेस टाकून सुरू केली. पण याचा अर्थ की आपण कुठं हे नाही की आपला थॉट आहे ना तो पोचतोय कुठं ना कुठेतरी, की बदल हा समाजात होतोय, लोक ऍक्सेप्ट करायला लागले हळूहळू. बरोबर. म्हणजे मी जेव्हा झिरेटॉप बांधला, मंदिर बांधला, तर मला काही निर्मात्याने असं म्हटलं की याला मान्यता नाही मिळणार. लोकांना जुनं बघूनच सवय झालेली आहे. जे आजपर्यंत जे चालत आले तेच लोक ऍक्सेप्ट करतायत, त्यांना आता वेगळं काही करायचं नाहीये. पण आपण आहे ना आपल्या महाराजांचं जे काही दिसणं आहे, मला असं वाटतं की उद्या जाऊन जर का कोणीतरी दुसरा पिक्चर करत असेल, बाहेर जाऊन कोणतरी कलाकार करेल, म्हणजे आंध्रात असेल किंवा टॉलिवूड्स असेल किंवा हॉलिवूडचे कोणी येतील, तर ही लोक आपल्याला शिकवतील की तुमचे महाराज कसे दिसायचे. तेवढा अभ्यास आपला कमी पडतोय. आपण कुठं अडकलोय, आपण जे काय चालत आले, जी काय आपली चौकट आहे, आपण त्या चौकटीमध्येच अडकलोय की नाही, लोक नाही मान्य करणार, अस्सल नाहीये. हा, लोक नाही मान्य करणार, लोक नाही हे करतील. पण जेव्हा एक दुसरा येऊन तुम्हाला दाखवेल ना की नाही यार हे असं नाही, हे मूळ चित्र जर का असं आहे, मी तर म्हणतोय कलाकारांनी एवढे चॅलेंज घेतलं पाहिजेत त्या निर्मात्यांनी की मूळ पेंटिंग आणि सिनेमामध्ये केलेली भूमिका ही त्यांनी मॅच करावी. की महाराजांची जी काही जितकीही पेंटिंग्स आहेत, मी म्हणतो की ही जी मुद्रा आहे ही टाटा कलेक्शनची, तर ते पेंटिंग त्यांनी उभं करावं आणि त्यांनी आपली भूमिका जी सिनेमात आहे, हे ड्रेस, म्हणजे दोन्ही जर का ते परफेक्टली मॅच केले ना तुम्ही, तर मी खरं सांगतो की त्या दिवशी असं वाटेल की त्या सिनेमाकर्त्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे, न्याय दिला. हा, नाहीतर काय होतं की मला साक्षात्कार झाला, मला महाराज म्हणजे मला असे संचार, म्हणजे मला असं वाटतं मी इतका तो भोवावून गेलो होतो. मी एका दिवसाचं स्क्रिप्ट वाचली,
म्हणजे तुम्हाला प्रमोशन करायचं आहे ना, तुम्ही महाराजांचं नाव कसंही करू शकता. आणि शेवटी महाराज हे नाव असं आहे ना, की आज प्रत्येक जण महाराज या नावावरती आपलं पोट भरायला लागलंय. बरोबर. म्हणजे मी भरतोय. बरोबर. म्हणजे आज ही या नावामध्ये इतकी ताकद आहे की तो प्रत्येक जण त्यांच्या नावावरती पोट भरू शकतो. बरोबर. म्हणजे इतकं त्यांनी आजपर्यंत आपल्याला पोचलेलं आहे. आणि तेच होतं, राजकारण होतं, सगळ्या गोष्टी होते, पण महाराजांचं मूळ स्वरूप समोर यायला लोकांना आणि ते ऍक्सेप्ट करायला माहित नाही अजून किती काळ जाणार आहे. बरोबर. वाटते, आशा आहे की लोक आता करतील ऍक्सेप्ट, पण आहे बऱ्याच गोष्टी आहेत. शॉर्ट प्रोटोटाईप तोडणं फार डिफिकल्ट आहे आणि कमर्शियली तोडणं तर अजून डिफिकल्ट आहे. कारण का तुम्ही एक चित्रकार म्हणून करायचे एखाद्या वेळेस मांडू पण, परंतु त्यावेळेस ज्याला त्या कमर्शियली सक्सेसफुली पण करायचं आहे त्यावेळेस प्रतिसाद लोकांचा महत्वाचा आहे. त्यावेळेस मध्ये किती चॅलेंजिंग आहे. आणि हाच प्रोटोटाईप झाला आता शिवाजी महाराजांच्या चित्रेचा किंवा व्यक्तिरेखेचा. मला वाटतं हाच प्रोटोटाईप राज्याभिषेकाच्या फ्रेमचा पण होता. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या बघण्यातला दृष्टिकोनातला जो काही राज्याभिषेक तो साईड अँगल आहे, त्या साईड अँगल मध्ये समोर शिवाजी महाराजांच्या बॅकसाईडला एक महाल दिसतो. खालचा मजला, वरचा मजला, वरच्या मजल्यावर लेडीज आहेत खाली, आणि मग प्रत्यक्ष रायगड पाहतो त्यावेळेस तसं काही दिसत नाही. मग प्रश्न असा पडतो की मग ते चित्र कसं असेल. आणि मग अचानक एक दिवस तुमचं एक चित्र रिलीज होतं आणि मग वेगळा अँगल, मग जसं मी मगाशी बोललो की साईड अँगल बघायची सवय असताना फ्रंट व्ह्यू राज्याभिषेकाचा एखाद्या वेळेस बघायला भेटणं ही पर्वणीच असते प्रत्येकासाठी. नाही, खरंच ते चित्र जे झालं की ते शंभू राज्याभिषेकाचं बरोबर चित्र झालं आणि ते जगामध्ये पहिलं होणार होतं. होय. म्हणजे आमची एक समिती आहे 16 जानेवारीची तारखेनुसार राज्याभिषेक समिती. तर तिथं बऱ्याच लोकांचं अशी इच्छा होती की आपण शंभू राज्याभिषेकचं पेंटिंग असावं. त्यात खूप लोकांनी मला, म्हणजे सगळ्यांची मी नावं नाही घेणार कारण का इतक्या लोकांनी त्या मला प्रोजेक्टमध्ये मदत केली ना, प्रचंड लोकांनी, की 2 वर्ष मी त्या पेंटिंगचा स्टडी करत होतो. दबाव इतका होता माझ्यावरती की आपण शिवाजी महाराजांची पेंटिंग पाहिली राज्याभिषेकाची, बरेच आर्टिस्टने केलेले. ओके, त्याच्यामध्ये प्रखरतेनं काय दिसतं आपल्याला की शिवाजी महाराज दिसतात, आऊसाहेब दिसतात, बाळशंभूवी दिसतात, काही काही चित्रांमध्ये गागाभट्ट दिसतात आणि एक इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झन. ही 5 मुख्य आर्टिस्ट इकडे ना तिकडे कुठे ना कुठेतरी तुम्हाला दिसतात. बरोबर. राणीवासा दिसतो की वरच्या बाजूला बसलेला आहे, आणि मग बाकीचे मावळी विळी जे काय असतील सगळे गोष्टी. पण ह्याच्यामध्ये हे कळत नव्हतं की रायगडला मीही जेव्हा गेलो पहिल्यांदा, तर रायगडची सदर पूर्ण ओपन आहे. बरोबर. ओके, त्याला मागे म्हणजे रायगडची समोरची सदर आहे, ओके, आता जिथं मेघडंबरी बसलेली आहे ती मेघडंबरी इंदिरा गांधींच्या काळात बसली. म्हणजे त्याचे पुरावे नाहीयेत. म्हणजे मेघडंबरी ही नंतरच्या काळातली. बरोबर. असं होतं की जिथं महाराज बसायचे ती गादी पद्धत आहे, आणि आपल्याला सवय झालेली आहे की सिंहासनावरती महाराज बसतात, खुर्ची सारखा. खुर्ची. मग ही खुर्ची कुठून आली किंवा खुर्ची कधीपासून आली असेल तर रामायण आणि महाभारतांमध्ये श्रीकृष्णाने बसण्यासाठी किंवा रामाला बसण्यासाठी जे काय सिंह आणि तख्त, खाली पदासन म्हणजे पाय ठेवलेलं जे पदासन असतं ते पदासन, आणि रुबाबत बसलेले महाराज म्हणजे राम. तर कलाकारांनी ते सिंहासन, त्याला सिंहासन म्हणतात, ते सिंहासन असं आहे. सो मग तसं घेतलंय. मी खरंच मला सांगतो, मी कोणत्याही कलाकारांना नाव नाही ठेवत की त्यांनी चुकीचं केलंय. मुळात ही चित्र बघून मोठं आहे, पण मला असं वाटतं की पिरियड वेगळं आहे. ही गादी पद्धत असते, खाली गादे असतात, लोड असतात, गिरदे असतात, टक्का असतो, आणि मागं जर का असेल तर मग मागच्या बाजूला प्रभाव असेल चित्राचे. आणि 32 म्हणून सोन्याचं सिंहासन म्हणजे नुसतं सोन्याचा पत्रा आहे का तो? मग त्या पत्र्यावरती हिरे माणिक मोती असतील, माणके असतील, कारण का हेनरी स्वतः त्या राज्याभिषेकला होता. म्हणजे तो 25 तारखेच्या आसपासच, म्हणजे महाराजांनी 25 मे 1674ला प्रतापगडावरती पूजा केली, छत्रसामुळे दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकचा विधी सुरू झाला जो जवळजवळ 6 जूनपर्यंत झाला. त्याच्यामध्ये मग होमहवन असेल, तुळादान असेल, बरेच विधी त्याच्यामध्ये पार पडले. हेनरी खाली येऊन थांबला होता महाराजांची, म्हणजे महाराज प्रतापगडावर जाऊन येणार होते. नंतर तो वरती आला. तो स्वतःच्या खर्चाने त्यांनी लिहून दिले की त्यांनी काय काय वस्तू आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याने एक हिराही आणला होता. त्याला असं कळलं होतं की महाराज खूप रत्नपारखी आहेत आणि त्यांना हिरे आवडतात, म्हणून तो हिराही घेऊन आला होता. तो अंगठी तो दाखवत होता महाराजांना. तर त्याच्यात त्याने जे वर्णन केले ना की महाराजांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींवरती, की अश्वपुच्छ आहे, त्यानंतर तुमचं जरी पतका आहे तितके, म्हणजे ध्वज आहे, महिमर्तब आहे, आणि न्यायदान म्हणजे समतोल न्यायाचं प्रतीक आहे, चंद्र सूर्याची पानं आहेत, छत्र आहे,
ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग माझ्या डोळ्यासमोर तो रायगडचा आत्ताचा जो किल्ला आहे ना तो दिसला आणि मला समोर डायरेक्ट ती भिंती दिसायला लागली जी आत्ताची आहे. मग मी आणि माझे एक सहकारी मित्र आहेत प्रसाद दांगट पाटील म्हणून, तर मग आम्ही भेटतो. मग चांदूरकर सर त्यांनी श्रीमंत रायगडवरती जे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक मी वाचलं. मी तिकडे गेलो, त्यांची भेट घेतली, बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली, इंद्रजित सावंतांची भेट घेतली. अशा बऱ्याच अभ्यासकांच्याकडे मी त्यावेळेला फिरलो की मला रायगडचं कंस्ट्रक्शन आणि राज्याभिषेकासाठी कोण कोण असतील ह्या गोष्टी आम्ही काढल्या. आणि मग ते काढल्यानंतर असं जाणवलेलं की रायगड हा फक्त समोरच्या बाजूने ओपन होता, मागील 3 बाजू ह्या बंदिस्त, पाठीमागच्या 2 द्वार होते, एक येण्यासाठी आणि रिटर्न जाण्यासाठी. सिंहासनाचे प्रोटोकॉल्स आहेत, त्याच्यावरती बसताना समोरून पायऱ्या नाही आहेत, त्याला मागच्या बाजून पायऱ्या आहेत सिंहासनाला, जे का आता तख्त आहे आपलं ते. आणि जी काय सदर आहे समोरच्या बाजू ओपन, त्याला दोन्ही साईडला 2 द्वार आहेत, एक आत जाण्याचा आणि एक बाहेरून यायचा. आता ती पडलेली द्वार आहेत. म्हणजे हा दिवाणे आम आहे, दिवाणे बाहेरचा जो आम आहे आणि दिवाणे खालचा आतल्या बाजूला. म्हणजे दररोजची जी बैठक होती महाराज ती आतल्या बाजूला. आणि बाहेरचा जो हा कधी भरतो, जेव्हा पंचक्रोशीतील लोक गडावरती येतात, म्हणजे राज्याभिषेक असेल, दसरा असेल, असे काही उत्सव जर का होत असतील, मोठे काही सोहळे होत असतील, तो बाहेरचं जे पटांगण आहे, म्हणजे तुम्ही नगारखान्यातून आतमध्ये एंट्री केली की तुमच्या डाव्या हाताला जी काय चौतर आहे ती कार्यशाळा आहे, म्हणजे तिथं होम हवन करण्याची सगळी जी जागा आहे ती कार्यशाळा. आणि मग तो ओपन पटांगण, आणि तुमच्या उजव्या हाताला तो कातळ अजून तिथेच आहे. ओके, मे बी तो कातळ सोडला असेल तसंच, किंवा मला असं वाटतं की ती लेवल असेल की इथंपर्यंत उंचीचा खडक होता, त्याचा एक कधीतरी बेसिक असं म्हणून तिथं त्यांनी ठेवलं असेल. आणि मग त्या ओपन भागामध्ये मंडप घातला जायचा की तो काय असेल तर पाल मारली जायची की त्याच्यामध्ये लोकांना थांबता आलं, एका साईडला जेंट्स, एका साईडला लेडीज. आणि मग समोरून दिसणारा तो पूर्ण तुमचा जो दरबार. आणि प्रोटोकॉलच्या हिशोबाने अष्टप्रधान मंडळ जे आहे ना ते सदरेच्या खाली, म्हणजे महाराज जिथं बसतात ती जी काय सदर आहे तिथं कोणीच नाही आहे, तिथे फक्त महाराज आणि तुमचे जे कोण असेल ते घरची लोक, फॅमिली मेंबर्स असतील असे सगळे लोक. आणि जे तुमचे मानकरी असतात, म्हणजे चौरी धरणारे, मोर्चल धरणारे, अब्दागिरी धरणारे, ही जी काही लोक आहेत तीच वरच्या बाजूला असू शकते. तेवढं करून मला असं वाटलं की शंभूराजांच्या वेळेला कोण कोण असतील इथे. त्या चित्रामध्ये असं सुरुवात केली की महाराज आहेत, महाराजांच्या मागे जे काय मावळे आहेत त्यांच्या कपाळाचे गंध वेगळे आहेत. मला असं वाटलं की प्रत्येक जाती धर्माला महाराजांनी इथं स्थान दिले ॲज अ मावळा म्हणून ते प्रत्येक जाती धर्माचा मी एक सिम्बॉल म्हणून प्रत्येकांच्या कपाळाचे टेळे वेगळे दिले होते. त्यानंतर लगेच जशी शिवराई आहे तसं शंभूराईचं ऑप्शन करणारा एक पुरोहित आहे, जो एका तबकामध्ये सगळ्या शंभूराई धरून ते उभारलेले आणि ते त्याची हे करत आहेत. त्यांच्या बाजूला राजाराम महाराज. ओके, ते एकदम खुश आहेत की आपले बंधू, ज्येष्ठ बंधूच गादीवर बसत आहेत. राजाराम महाराज, सकवारबाई साहेब, सोयराराणे साहेब, मोरोपंतचा मुलगा निळोपंत पिंगळे, रामचंद्र, त्यानंतर आणाजी पंत. इकडे या बाजूला आलं की युवराजने, रानू अक्का म्हणजे मला खरंच असं वाटतं की जिजाऊ मासाहेबानंतर जर का खंबीरपणे कोण उभारले असेल तर रानू अक्का शंभूराजांच्या मागे. म्हणजे खरंच अंगावर खरंच काटा येतो की त्या शेवटपर्यंत शंभूराजांच्या बरोबर होत्या, म्हणून मी त्या चित्रामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे रानू अक्कांना. त्यानंतर कवी कलश आहे, त्यांना 9वं पद दिलं गेलं चंदोगामात, ते कवी कलश आहेत. 6व्या पदावर जे होते आपले सरसेनापती हंबीर मामा आहेत, रामचंद्र डाबीर. म्हणजे पूर्ण अष्टप्रधान जी सिक्वेन्स नाही येते ना, तर त्या सगळ्यांना आपण त्या पेंटिंगमध्ये स्थान दिले. मग त्या बाजूला उजव्या बाजूला मग जोते जे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, आणि राईट साईडला मग स्त्रिया म्हणजे जेंट्स आणि पुरुष. असा तो पूर्ण तुम्ही त्या मंडपामधून तो पूर्ण सीन बघताय. आणि महाराज जिथं बसलेत त्याच्या वरच्या बाजूला चांदवा आहे, मेघडंबरी काढून तिथं वरती चांदवा वापरला गेला. आणि माझ्या एक तर्कानुसार मला असं वाटतं की जिथं महाराज बसायचे तिथं वरती पूर्ण चौकोन, तो डुप्लेक्स म्हणतात ना जसं की तसं असणार आहे, पोटमाळा असेल, आणि वरच्या बाजूला मग राणीवसा, की वरून राणीवसा वरच्या बाजून पाहता येईल. तर त्या चित्रामध्ये अजून एक मी गोष्ट केली होती की जिथे घरची लोक आहेत वरच्या बाजूला त्यामध्ये पायरीचं एक अंतर ठेवलं आहे फक्त. ते कंस्ट्रक्शनमध्ये मी चेंज केले. अष्टप्रधान मंडळ खालच्या पायरीला आहे आणि घरातली लोकही वरच्या पायरीला आहेत. घरातल्या लोकांच्या पायांमध्ये मोजड्या वगैरे आहेत,
पण वरती जे मानकरी आहेत त्यांच्या पायामध्ये काही नाही वस्त्र. म्हणजे एक तो प्रोटोकॉल असतो ना, घरच्यांचा प्रोटोकॉल्स आणि मानकऱ्यांचा प्रोटोकॉल्स आणि अष्टप्रधान आणि फॅमिलीमधला प्रोटोकॉल्स, हा कुठेतरी मी त्या चित्रांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, बॅलन्स केला. कारण मला असं वाटतं की माझं एक चित्र हजारो पुस्तकांचं काम करतं हे मान्य आहे, पण एक चित्र खराबी करू शकतं. की पुढे जी येणारी पिढी आहे की ती चित्र जेव्हा बघेल तर म्हणेल की अरे नाही, हे ह्या चित्रामध्ये बऱ्याच चुका आहेत. त्यामुळं इतिहासामध्ये काम करताना खूप गोष्टींचं विचार करावा लागतो. हां, आणि मग ते खरंच खूप सुंदर असं ते पेंटिंग झालं. सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण नंतर वाटायला लागलं की नाही यार, की आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. ॲक्च्युली काय झालं होतं की आमचे एक मित्र होते, स्वप्नील कोलते पाटील, बरोबर, तर ते वारले आणि त्यांचा एक प्रोजेक्ट राहिला होता की शेर दख्खन. आणि असं ठरलं होतं की त्या पुस्तकामध्ये सगळे पेंटिंग माझे असतील. आणि मग ते आम्ही काही विषय होते की त्याने घेऊन सांगितलेले विषय आणि माझे काही विषय आणि मूळ चित्र मग मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि असं ते कॅलेंडरचा मी संच बनवला. याच्यामध्ये बरेच आम्ही प्रसंग घेतलेले की जसं की बाळ शंभूराजे, आऊसाहेब आणि पुतळा साहेब हे असे बसलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला ते राजगडाच्या बालेकिल्ल्यात ते त्यांना कथा सांगतायत. म्हणजे शंभूराजांना आईची जी वास्तल्य आहे, म्हणजे सईबाईसाहेब गेल्यानंतरचे जे काही प्रेम आहे ते आऊसाहेब आणि पुतळा देत आहेत आणि ते झोपलेले आहेत मांडीवरती. तर असं एक चित्र होतं. त्यानंतर राजाराम महाराज आणि शंभूराजांचं एकत्र चित्र नाही आहे. सो बंधुप्रेम म्हणून आपण ते एक फेजनल की शंभूराजे आणि राजाराम महाराज सकाळी पहाटे ते घोडदौडीसाठी गेलेले आहेत एका सह्याद्रीच्या काठावरती. तर तसं एक चित्र होतं. त्यानंतर पिता पुत्रांची भेट, म्हणजे पन्हाळ्यात त्याची भेट झाली होती, मग तो पन्हाळ्याचा आर्च आहे तसा वापरला आहे आणि शिवाजी महाराज आणि शंभूराजे या दोघांची आपण भेट दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे की महाराज गोव्यावरती आक्रमण करतायत आणि गोव्याच्या इथलं जे काही मांडवी नदीतला जो काही प्रसंग आहे खंडोबालांचा, तर तो आणि महाराजांचा तो घोडा हे झाला होता, पाण्यात जात होता आणि महाराज तिथे हे झालं, तर तो एक प्रसंग आम्ही निवडला. जंजिरासाठी महाराजांचे प्रयत्न, शंभूराजांचे, की जंजिरा घेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले असे. आणि त्याच्यानंतर मग जी पालखी जाते तुकोबांची पंढरपूरला, तर तिथं शंभूराजांनी दिवाबत्तीसाठी काही तरतूद केलेली आहे, तर त्याचे पुरावे आहेत आपले. मग त्या पुराव्यावरती मग ती पालखी तुकोबांची जेजुरीचा पायथा आहे तिथं शंभूराजे घेऊन दर्शन घेत आहेत, असा तो एक प्रसंग होता आणि ते पूर्ण वारकरी संप्रदायाच्या त्या सगळ्या गोष्टी आपण मांडल्या. नंतर राज्याभिषेक जो आपण केला होता की शंभूराज्याभिषेक, तो एक आपण त्याच्यात घेतला आहे. आणि एक शेवटचे चित्र होते की छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांचं जो शेवटचा लास्ट पिरियड होता, जे कैदेत होते त्यावेळेचे ते दोघांचं प्रेम, म्हणजे तो फेज शंभूराजांनी कसा घालवला असेल, किती कणखरपणे घालवला असेल. ओके, तिथे कवी कलशान म्हणत की अरे कुछ तो बोलो, म्हणजे काहीतरी एखादा ऐकवा. आणि मग त्या दोघांच्या मध्ये सुरू आहे, म्हणजे तो तेवढ्या वेदनेमध्ये सुद्धा ते दोघं किती हेनं बसले, संयमाने बसलेत किंवा प्रकृतीने बसलेत, तर त्याचं एक चित्र. असा हा पूर्ण 12 पेंटिंगचा संच होता. आता विषय सगळे ठरले होते आमचे की काय करायचं. मला असं वाटलं की आपण एक वेगळा काहीतरी प्रयोग करू. मग मी माझ्या एक मित्र आहेत ललित म्हणून, ललित पवार, बरेच ऋषिकेश आहे, ललित आहे, करण चोरगे असतील, कोल्हापूरची टीम होती आमची आप्पा, आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे राहुल गोरे सर. अशी सगळी फौज सगळी गोळा केली आणि एक आम्ही फार्म हाऊस घेतला आणि तिकडं आम्ही प्रत्येक प्रसंगाचे आम्ही फोटोशूट केले प्रत्येकाचे. आणि हा प्रोजेक्ट मी सुरू करणार तेवढ्यात माझे वडील खूप सिरियस झाले, म्हणजे त्यांना 4 स्टेज कॅन्सर झाला आणि एकदमच ते लास्ट स्टेजला आले आणि मला वेळच नाही मिळाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करायला. मग मी असं ठरवलं की अरे आपल्याला तर लॉन्च तर करायचं आहे, पण आपल्याकडं आत्ता एकदमच अचानक सगळ्या गोष्टी झाल्यात. मग मी तो सगळा डाटा घेतला आणि मला असं वाटलं की का नाही मी माझ्या मित्रांना प्रमोट करावं. माझी जेवढी डिजिटल मीडियामध्ये जेवढी मित्र होतं प्रत्येकाला एक प्रसंग दिला आणि प्रत्येकाला सांगितलं तुम्ही याच्यावरती काम करा. आणि मग त्या सगळ्या मित्रांच्याकडून काम करून घेतलं आणि ज्याला खरंच बाबा काही गरज होती त्याला थोडेफार आपण मदत करून ते काम आम्हाला संपवलं आणि त्याचा एक संच केला. आणि त्याच्यामध्ये प्रमोद मांडे सरांच्या नंतर बरेच काही अभ्यासक मित्र होते माझे, मारे जगदाळे असतील, विक्रम अण्णा असतील, खूप सारे आहेत मित्र सगळे. तर त्या सगळ्यांच्याकडून त्या ह्याच्यावर चॅप्टर लिहून घेतले. संतोष दादांनी प्रत्येक क्षेत्राच्या खाली खूप चांगली काव्य लिहिली आणि तो असा एक सुंदर असा तो एक संच बनला कॅलेंडरचा.
आणि आपण तो केला. पण वडील माझे जानेवारीमध्येच गेले लगेच, आणि मग त्यानंतर थोडासा आम्हाला तो डिले झाला. पण आपण ती पूर्तता केली. म्हणजे बरेच लोक थांबली सुद्धा, की म्हटले की नाही आम्हाला हे कॅलेंडर हवं आहे आणि ते तुम्ही कधीपर्यंतही द्या. आणि तसं मग ते करून आम्ही मग तो लॉट काढला आणि खरंच खूप लोकांनी प्रेम केलं त्याच्यावरती. पण त्या फेजमध्ये एवढं कळालं की तुमची मनस्थिती कशी असो, पण तुमचे साथ देणारे मित्र तुमच्यावर खूप खंबीर असतात मागे. एकदा जर का समाजासमोर एखादी गोष्ट आली की मग समाज एकदम मान्यता दिली ना की हा हे ठीक चांगलं आहे बघा, की पुढच्या लोकांना इझी होईल. बरोबर. आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यात एक गोष्ट माझ्या मनात म्हणजे हे झाली की ती शिववस्त्र काय आहे. म्हणजे ऐकतानाच थोडं इंटरेस्टिंग वाटतंय. शिववस्त्र, शिवसाज वगैरे वरून कळलं, पण शिवअस्त्र म्हणजे काय? शिवअस्त्र मी आहे ना 2021 मध्ये महाराजांचं एक पेंटिंग करत होतो ब्रिटिश याच्यामधलं आपलं. तर त्या महाराजांच्या मंदिरावरती मला एक ब्रॉच दिसला आणि तो ब्रॉच आहे, डायमंड्स आहे त्याच्यावरती, त्याला तुरा आहे, लटकन आहे. पण त्या मंदिरावरती तो कसा फिट झाला असेल, त्याला पिन केली असेल का, बरं तो किती खोचला असेल आतमध्ये, मग तिथे काय असेल एक्झॅक्टली आतमध्ये की जेणेकरून त्याचं वेट राहिलंय आणि महाराज फाईटमध्ये किंवा घोडदोळीमध्ये ते पडणार नाही का लगेच. कारण का त्याच्यावरती आता माणकं आहेत म्हटल्यानंतर ते सोन्यामध्ये आहे, ते पडू शकतं. एकतर ते एकदम टोकाला बांधलेलं आहे. मग मी रिसर्च करत असताना मला असं जाणवलं की तिथे आहे ना पॉइंटेड एक गोष्ट असते आतमध्ये. ओके, मग मी बरेच काढले. मला राजा रणजित सिंगची हॅट दिसली जी म्युझियममध्ये आहे, त्याच्यावरती नाईफ आहेत. ओके, गोल्ड परत रिंग्स आहेत, म्हणजे सुदर्शन चक्र आहेत त्याच्यावरती, फुरबा असेल किंवा श्रीलंकन हेअरपिन, अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी मला जाणवल्या. आणि मग माझ्या डोक्यात आलं अरे हे तर हेअरपिन आहे. ओके, ती पॉइंटेड आहे, हा हेअरपिन आहे. आणि मग का नाही मग महाराज तिथे एखादं वेपन कॅरी करू शकत ते. आणि हे खरंच बरं का, तुम्ही जर का माझी 2021 जर का इंटरव्ह्यू ऐकली तर प्रसाद दांगट पाटलांनी त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस हिंट दिली होती की आमची 2021 पासून त्याच्यावर रिसर्च सुरू होता की ते ऍक्च्युली एक वेपन असू शकते. म्हणजे महाराजांच्या गळ्यात जे आहे ब्रॉच आहे त्याची जी पिन असेल ती पण का नाही महाराज काढून मारू शकत, किंवा डोक्यात जे आहे ते का काढून नाही मारू शकत. ओके, तर असं वाटायला लागलं आणि मग तिची निर्मिती झाली. मग याला नाव काय द्यायचं. मग अस्त्र म्हणजे काय की जे आपण फेकून मारतो, आणि शस्त्र म्हणजे काय जे आपण हातात धरून लढतो. मग याला शिव देऊयात, शिव अस्त्र देऊयात. मग शिव का द्यायचं, कारण का महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर आपलं नाव राजा शिव छत्रपती केलेलं आहे. शिव म्हणजे शिवाजी जे काय असेल तर त्याने शिव वापरले, म्हणजे शिवा नाही आहे, शिव केले म्हणून मग शिव अस्त्र. आणि मग तो वेपन आहे आणि मग ते वेपनची डिझाईन, मग आम्ही तो वेपन मॅन्युफॅक्चरिंग करून घेतला, त्याच्यावरती ते माणकं बसवली, तशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ती मोती फिटेड करून, आणि मग तो मंदिर बांधून तो आपण प्रेझेंट केला. मी स्वतःला खरंच खूप मोठं नाही समजत. मला असं वाटतं की मी हे म्हणजे आजपर्यंत असं वाटतं की कुणाच्या वाट्याला नाही आलेली गोष्ट ती आज माझ्या वाट्याला आलेली आहे आणि ते माझ्याकडून होतंय. मला खरंच आनंद आहे गोष्ट की होतंय, आणि आज ना उद्या या गोष्टी खरंच लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, पूर्ण प्रत्येक लोकांच्यापर्यंत पोहोचतील. जय शिवराय.